सध्याच्या गोंधळलेल्या आणि नकारात्मक वातावरणात आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचे महत्त्वाचे कार्य श्री रुद्रेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट करत आहे। त्यामुळेच या देवस्थानच्या विविध उपक्रमांच्या मी पाठीशी कायम उभी असते। आधुनिकीकरणापेक्षा संस्कृती रक्षण करणे आज अधिक महत्त्वाचे आहे, अशा भावना ज्येष्ठ उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारीवाल यांनी व्यक्त केल्यात। शिवाजीनगरमधील श्री रुद्रेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्र संगीत महोत्सवात रुद्रेश्वर सिद्धेश्वर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शोभा धारीवाल बोलत होत्या। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील प्रमुख चोपदार राजाभाऊ रंधवे, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरेड पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते, आर्किटेक्ट शिरीष केंबावी यावेळी उपस्थित होते। स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांना सामाजिक क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार, तर परमपूज्य श्री योगीराज राजाभाऊ महाराज परांडे यांना धार्मिक क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला। शोभा धारीवाल म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यासारख्या महान व्यक्तीने बलिदान देऊन आपली संस्कृती टिकवण्याचे काम केले। आज याच संस्कृतीचे संवर्धन करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे। केवळ आधुनिकीकरण करून संस्कृतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही। संस्कृती टिकली तर आपण टिकणार आहोत, हे आपण लक्षात घेतले पाहिजेत। त्यामुळेच रुद्रेश्वर सिद्धेश्वर देवस्थान विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्कृती रक्षणाचे करत असलेले काम अतिशय महत्त्वाचे आहे। राजाभाऊ रंधवे चोपदार म्हणाले, पुण्यामध्ये शेकडो देवस्थाने आहेत, त्यांच्यामध्ये हजारो एकर जमिनी आहेत। या जमिनी जर मराठवाडा आणि विदर्भातून पुण्यामध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेच्या माध्यमातून उपयोग करून दिला तर त्याचा निश्चितच त्या विद्यार्थ्यांना फायदा होईल। असाच एक उपक्रम रुद्रेश्वर सिद्धेश्वर देवस्थान हे अभ्यासिकेच्या माध्यमातून हाती घेणार आहे। त्यांच्या या अभ्यासिकेमुळे भविष्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, समाजामध्ये अनेक व्यक्ती आपापल्या परीने राष्ट्रनिर्मितीचे काम करीत असतात। हे काम करणाऱ्या व्यक्तींना प्रकाशात आणण्याचे महत्त्वाचे कार्य रुद्रेश्वर सिद्धेश्वर देवस्थान करत आहे। त्यांचे हे कार्य समाजासाठी निश्चितच महत्त्वाचे आहे। हनुमंत बहिरेड पाटील म्हणाले, महापालिकेपासून हे मेट्रोपर्यंत अनेक प्रशासकीय अडचणी देवस्थान समोर आल्या, परंतु विश्वस्त मंडळाने या सर्व अडचणींवर मात करून मंदिराच्या परिसराचा विकास करण्यावर भर दिला, त्याचेच आज फलित दिसत आहे। आत्ता जी मी ह्यांची कामं पाहते, वर्ष दोन तीन वर्ष पाहते मी ह्यांची कामं, म्हणजे भले ते ढोल पथक असो, मी त्यांच्या एकदा आरोग्य शिबिराला गेले होते 5-6 महिन्यापूर्वी, तिथे पण त्यांनी इंडियन खेळ ठेवले होते, दांडपट्टा वगैरे काय काय असेल ते। म्हणजे मला इतकं छान वाटतं ना, जग आता कुठे चाललेले, आपण TV जर लावला तर इतक्या वाईट बातम्यांनी सुरू होतं सगळं, आणि इकडं आपली संस्कृती जपणारं मंडळ इथे आहे पाहून की आपल्या भारताला नक्कीच, म्हणजे आपण जशी अपेक्षा केलेली आहे भारताची तशी नक्की अशा प्रयत्नात तयार होईल असं मला वाटतं। आणि माझी खरोखर अशी तळमळ आहे ना की शेकडो वर्षांपासून आपण स्वातंत्र्यासाठी झगडलेलो आहोत, आणि आता आपण जर छावा पिक्चर, मला काही छावा पिक्चरची हे करायची नाही जाहिरात, पण आम्ही परवाच पाहिला ना की किती कठीण परिस्थितीतनं सगळ्यांनी स्वातंत्र्य जपलेलं आहे, आणि आपण त्याच्यासाठीच प्रयत्न करण्यासाठी ते, म्हणजे स्वातंत्र्य जपायचं नाही आता, पण ते चांगल्या पद्धतीने ते संस्कारित राहिलं पाहिजे असं मला फार वाटतं। तेव्हा इथे जे उपक्रम चालतात ते ह्याला पाठिंबा देणारे असतात, तर मी ह्यांच्यामध्ये नक्कीच सहभागी असणार आहे। भले आत्ता ही अभ्यासिका होणार ना, त्याच्यातसुद्धा नक्कीच मी प्रपोजल ऐकणार आणि त्याच्यात मी जास्तीत जास्त सहभाग करण्याचा प्रयत्न करणार आहे। या मंदिराचा देखील इतिहास सुमारे 600 वर्ष जुनं आपल्याला घेऊन जातो। वृद्धेश्वर मंदिराचा इतिहास की त्या काळी ते मंदिर होतं, ते पुरातन होतं, अनेकांना माहिती नव्हतं, आणि या ठिकाणी एक मारवाडी शेठ जी होते त्यांनी सोमेश्वर इथं मंदिर, सिद्धेश्वर मंदिर बांधण्याचं त्यांनी ठरवलं। नंतर त्यांना दृष्टांत झाला की या ठिकाणीच लगतच आपलं हे मंदिर आहे, त्यामुळे हे ट्विन मंदिर ज्याला म्हणतो आपण, जुळं मंदिर या ठिकाणी झालं, आणि त्याचा ट्रस्ट या ठिकाणी झाला। आत्ताच जी घोषणा केली की कॉर्पोरेशनतर्फे या ठिकाणी अभ्यासिका बांधण्याला मान्यता मिळाली, खूप मोठा लढा यांनी केला। मी नेहमी सांगत असतो की हे धार्मिक ज्या गोष्टी आहेत, धार्मिक जी मंदिरं आहेत, यांच्याकडं अनेक जागा आहेत पुण्यामध्ये मोक्याच्या ठिकाणी, मंदिरं देखील आहेत, त्याच्याबरोबर सामाजिक दृष्टिकोन पाहून अनेक मराठवाड्यातली, खानदेशातली, विदर्भातली मुलं MPSC UPSC परीक्षेसाठी गरीब घरातली या ठिकाणी येत असतात, आणि त्यांची जर सोय आपण वेगवेगळ्या माध्यमातून करू शकलो किंवा त्यांनी
मंदिरामध्ये पुजारी म्हणूनही सेवा करावी, भजनाला थांबावं आणि त्यांची निवासाची भोजनाची व्यवस्था करता आली तर हे फार मोठं काम होईल असं माझं अनेक वर्षाचं स्वप्न होतं आणि ते या ठिकाणी होतंय हे अतिशय मला पाहून समाधान वाटलेलं आहे.